नमस्कार, मी पोट्टो आज एक खतरनाक विषय घेऊन आलेलो आहे। आजचा विषय असा आहे का सध्या देशामध्ये धर्माचं प्रचंड स्तोम फोपावलेला आहे। जिकडं तिकडं सारे लोक माया भगवा, माया हिरवा, माया पिवळा, माया पांढरा, माया निळा सारे रंग वाटून टाकले आहे। पण याच्यातून माणुसकी मरत चालली आणि देशाच्या संविधानाचा सत्यानाश होऊन राहिला का असं मला वाटते। या देशाची लोकशाही या धर्मामुळे धोक्यात आली का मला असं वाटून राहिलं। आणि प्रत्येक कोणी मस्जिदीच्या खाली मंदिर शोधून राहिलं। आता तर एका ठीक आहे बुद्ध मंदिरात ठीक आहे हिंदू लोकांचा अतिरेक वाढला म्हणून एक मोठं आंदोलन ठीक आहे बोधी गया म्हणजे बुद्ध गया इथं चालू आहे। बिहार राज्यात हे गौतम बुद्धाचं तीर्थक्षेत्र आहे। त्याच्याच बाजूले लुंबिनी आहे, सारनाथ आहे। हे गौतम बुद्धाचे जे महत्वाचे स्थान आहे हे स्थान वाचले पाहिजे म्हणून या भारतातील नाही भारताच्या बाहेरील बुद्ध अनुयायी येऊन बुद्ध भिक्षू येऊन तिथं मोठं आंदोलन उभारलं आहे। बरं, हे आंदोलन कोण उभारलं, कशासाठी बुद्ध गया मंदिराचं आंदोलन आहे, काय इंटरफेअर होऊन राहिला, आता इथं लक्ष द्या भाऊ। साधी सोपी गोष्ट आहे, ज्याचं त्याला भेटलं पाहिजे अशा विचाराचा मी माणूस आहे। माझ्यावर प्रचंड लोक टीका करते ह्या हिंदू विरोधी आहे, अमकी विरोधी आहे, ठीक आहे, मला काही लेणं देणं नाही। मी संविधानाचा विचार तुमच्यासमोर मांडतो म्हणून इथं आलो। आता हे जे मंदिर तुम्ही मागे पाहून राहिले हे बुद्ध गयाचं मंदिर आहे आणि इथं मोठा सत्याग्रह सध्या चालू आहे आणि हा चर्चेचा विषय आहे। हे तुम्हाला समजलं पाहिजे का इथं आंदोलन कायसाठी चालू आहे। हे मंदिर, या मंदिरावर हिंदू लोकांनी आपला कब्जा केला आहे आणि तिथं ज्या गौतम बुद्धाच्या मूर्त्या आहे त्या अशा एका ठीक आहे मंदिराच्या गाभाऱ्यात गौतम बुद्धाच्या 5-6 मूर्त्या आहे। तर तिथं हे ओळख करून देऊन राहिले का हे कुंती होय, हे अर्जुन होय, ठीक आहे, हे ठीक आहे म्हणजे एक आहे का भाऊ, हे नकुल होय, हे सहदेव होय, म्हणजे तिथं एका ठीक आहे हे भीम होय, ठीक आहे। तर 5 पांडव हे त्यांची आई कुंती, त्या सगळ्या मूर्त्या गौतम बुद्धाच्या। त्या मंदिरात शंकरजीची मूर्ती आणून बसली, त्या मंदिरात श्रीरामाची मूर्ती आणून बसवली। त्याच्यामुळे ठीक आहे आणि बाहेर देशातून जे जपानवरून, सिंगापूरवरून, ठीक आहे, इंडोनेशियावरून, थायलंडवरून, अमेरिकेवरून जे पर्यटक येतात त्यांना सुद्धा ते लोक जे आतमधले हिंदू महंत आहे ते सुद्धा तसेच सांगतात का हे हिंदू मंदिर आहे आणि त्याला बाकायदा नाव दिलं आहे। हे अन्नपूर्णा देवीचं मंदिर, ठीक आहे, हे पांडवाचं निवासस्थान। त्याच्यामुळे चुकीचा मिसमॅसेज जात होता आणि त्याच्यामुळे इथं जो 1949 बुद्ध गया मंदिर ठीक आहे मॅनेजमेंट ऍक्ट, कमिटी ऍक्ट जो कायदा होता 1949चा, तो कायदा का म्हणते तो पहिले समजून पाहणं गरजेचं आहे। इथं अतिरेक ठीक आहे हिंदू ब्राह्मणांचा म्हणजे हिंदू नाहीच ते ब्राह्मणांचा अतिरेक कसा वाढला, कारण तिथं आतमध्ये ब्राह्मण आहे, हे सगळे आंदोलन करते आहे, तिथं आंदोलन बसले आहे आणि त्यानं डायरेक्ट ते मंदिर हिंदूचं होय म्हणून सांगणं चालू केलं। ठीक आहे, बुद्ध गया ठीक आहे बुद्ध गया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी ऍक्ट 1949 हा कायदा काय म्हणते का ठीक आहे हा कायदा 1949 त्यावेळेच्या बिहार सरकारनं केला। हे आंदोलन आताच नाही, याच्या अगोदर 1995 86 दिवस आंदोलन चाललं होते आणि याच कारणासाठी आता पुन्हा आंदोलन चाललं। आता तर तिथं अन्न त्याग आंदोलन चालू आहे। अनेक भिक्षू तिथं डायरेक्ट सरकारले म्हणते का इथं आम्हाला कोणताच हिंदू नाही पाहिजे। विषय काम आहे आपल्या गावात बजरंगबलीचं मंदिर आहे। आता मला काय म्हणायचं आहे, राम मंदिर ट्रस्ट बांधण्यासाठी सुप्रीम कोर्टाने सांगितलं सरकारने का तुम्ही राम मंदिर ट्रस्ट बनवा। पण त्या राम मंदिर ट्रस्ट मध्ये बुद्ध लोक घेतले का किंवा सर्व धर्माचे, मग एक जैनचा, एक ख्रिश्चनचा, एक मुस्लिमाचा, एक बौद्धाचा, मग बाकीचे हिंदू असे तरी घेतले का? नाही, सारे हिंदू घेतले ना। मग मुसलमानासाठी वक्फ कायदा आहे, त्या वक्फ कायद्याच्या कमिटीमध्ये सारे मुसलमान असते, ठीक आहे। मग आता मला काय म्हणायचं आहे का जर तुम्ही बौद्ध मंदिराचा कायदा करता तर तिथं सर्व बौद्ध काऊन नाही ठेवत कमिटीत? मग हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये ठीक आहे सांगितलं आहे का ठीक आहे जे बुद्ध गया मंदिराचं मॅनेजमेंट पाहिजे याची एक कमिटी राहील आणि त्या कमिटीने तिची चल आणि अचल सर्व संपत्ती
ठेवण्याचा अधिकार राहील, पण ती संपत्ती त्याला वैयक्तिक वापरता येणार नाही. पण माझं म्हणणं हे आहे की आता तिथं ठीक आहे, ते जे 9 जणांची बॉडी त्यानं त्या कायद्यात डिसाईड केली का तिथं 9 सदस्य कमिटी राहील, त्याचा अध्यक्ष राहील जिल्हाधिकारी, आणि हा जिल्हाधिकारी हिंदूच लागत. जर हा जिल्हाधिकारी हिंदू नसेल, ठीक आहे, जर हा जिल्हाधिकारी हिंदू नसेल तर कमिटीमध्ये जे मेंबर आहे त्या मेंबरातला हिंदू मेंबरच अध्यक्ष बनल मंदिर बुद्धाचं, ठीक आहे. आणि अध्यक्ष हा कलेक्टर राहील, तो हिंदू कलेक्टर असेल तर कलेक्टर राहील, आणि तो जर हिंदू कलेक्टर नसेल तर मग त्या कमिटीतल्या हिंदू मेंबर पैकी एक राहील, आणि त्याला महंत म्हणून 4 सदस्य गैरबुद्ध म्हणजे ते ऑब्विसली बाकीच्या धर्माचे नाही, हिंदू धर्माचेच, ठीक आहे, आणि 4 सदस्य बौद्ध धर्माचे राहील. म्हणजे हे 5 सदस्य हिंदू झाले, आणि मंदिर आहे कोणाचं? गौतम बुद्धाचं. तुम्ही विचार करा, म्हणजे ज्या गौतम बुद्धानं, ठीक आहे, भाऊ, ठीक आहे, आणि त्याच्यात हे सांगते का गौतम बुद्ध हे विष्णूचा 9वा अवतार आहे. मायका म्हणणं आहे गौतम बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे, हे मान्य आहे, ठीक आहे, हे मान्य आहे ना. मग तुम्ही, ठीक आहे, बुद्ध धर्म म्हणजे गौतम बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे, तर प्रत्येक हिंदू मंदिराच्या ट्रस्टमध्ये बुद्धिस्ट लोक घेता का? मग घ्या ना तुम्ही, 9वा अवतार आहे तर. मग 9वा अवतार आहे तर हिंदू धर्मातले लोक गौतम बुद्धाची मूर्ती आपल्या मंदिरात ठेवते का? ह्या माझा दुसरा प्रश्न आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्ही गौतम बुद्धाला मानता ना, तर मग गौतम बुद्धाले 9वा अवतार जेव्हा मानता, तुम्ही ब्राह्मण म्हणून सांगून राहिले आता लोकायले का गौतम बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार आहे, तर ठेवा मग, ठीक आहे. मग हे काही असे प्रश्न आहे का जे अनुत्तरित आहे. मग हे गौतम बुद्धानं अवतार बिवतार नावाची संकल्पना सांगितली नाही. गौतम बुद्ध हा बुद्धीवर चालणारा व्यक्ती होता. त्याने सांगितलं का तुमच्या सत्सद विवेक बुद्धीले जे पटते ते करा, चांगल्या गोष्टी करा. गौतम बुद्धांनी विवेक सांगितलं, शांती सांगितली, अहिंसा सांगितली, सदाचार सांगितला, समानता सांगितली, इक्वॅलिटी सांगितली. आणि हिंदू धर्मातला कोणताच ग्रंथ इक्वॅलिटी सांगत नाही, ठीक आहे. त्या मनुस्मृतीनं तर सारा जातीचा सत्यानाशच करून ठेवला. त्यानं इक्वॅलिटी नावाची गोष्टच नाही ठेवली, समाजात चतुर्वर्ण व्यवस्था आणली. आणि गौतम बुद्धांनी समानता सांगितली, शांती सांगितली, सदाचार सांगितला, विवेक सांगितला. आणि म्हणून अवतार नावाची संकल्पना गौतम बुद्धांनी सांगितली नाही. आणि म्हणून गौतम बुद्धांनी, ठीक आहे, त्याचे जे महत्वाचे स्थळ आहे, आता इथं, ठीक आहे, ते मंदिर आहे, त्याच्या बाजूला बोधी वृक्ष आहे, जिथं त्यांना ज्ञान प्राप्त झालं, त्याचं संवर्धन करायला पाहिजे. जे फॉरेनर लोक विशेषतः गौतम बुद्धाची उपासना करतात किंवा जे गौतम बुद्धाला मानतात ते तिथं दर्शन घ्यासाठी येते. आणि त्याले जर हिंदू महंत तिचे आतमधले सांगत असेल का हे रामाचं मंदिर होतं, इथं पांडव येऊन गेले, हे कोणती, आणि मंदिर, ठीक आहे, त्या मूर्त्या गौतम बुद्धाच्या आहे, डिक्टो दिसते का ते गौतम बुद्धाची मूर्त आहे, आणि हे सांगते का हे अर्जुन आहे, हे, ठीक आहे, भीम आहे, ठीक आहे, ही कुंतीची मूर्त आहे. म्हणजे अक्षरशः, आणि तिथं लिहिलं आहे हे सनातन मंदिर आहे, बाकायदा बोर्ड आहे, त्याच्यावरचे अनेक, तिथं जाऊन लोकांनी व्हिडिओ घेतले. बाकीच्या न्यूजवाल्यांना नाही दाखवलं हे आंदोलन, आणि दाखवणार बी नाही. हे आंदोलन तिथचे जे काही स्थानिक चॅनल आहे त्यानं ते कव्हर केलं आहे, आणि हे आता मोठं आंदोलन चालू आहे. सदस्यामधून एकाची सचिव म्हणून निवड होते, आणि ही कमिटी 3 वर्षासाठी कार्यान्वित राहते, ठीक आहे. हिला एक्सटेन्शन देऊ शकते, पुन्हा 3 वर्षानं नवीन बॉडी नियुक्त करू शकते. आणि एखाद्या सदस्याला काम नसन करायचं किंवा तो वारला तर त्याच्या जागी नवीन सदस्य नेमला जातो, ठीक आहे. आणि कोण नेमते? हे राज्य सरकार नेमते. मग राज्य सरकार त्याचं म्हणणं आहे का हे गौतम बुद्धाचं मंदिर आहे, इथं आम्हाला 9 सदस्य बुद्ध धर्माचे पाहिजे, इथं हिंदू धर्माचे पाहिजे नाही, आणि अध्यक्ष सुद्धा आमच्याच धर्माचा असला पाहिजे. म्हणून 1949 बिहार सरकारनं जो कायदा केला आणि त्याच्या 4 गैर बौद्ध म्हणजे हिंदू धर्माचे सदस्य आणि अध्यक्ष हा हिंदू असावा, ठीक आहे. हे कोण्या तत्वावर नेमलं, ठीक आहे, कसं नेमलं, तेव्हाच काय त्याचे विचार डोक्यात होते, ठीक आहे, त्याला माहित. पण आता ह्या लोकांचं म्हणणं आहे का हे मंदिर पूर्णतः आमच्या ताब्यात पाहिजे. जसं हिंदू मंदिराच्या कमिटीमध्ये सर्व लोक हिंदू असतात, मुस्लिमांच्या कमिटीमध्ये सर्व मुस्लिम असतात, जैनाच्या मंदिरामध्ये सर्व लोक जैन असतात, तसं आमच्या धर्माचं, आमच्या विचाराचं, आमच्या आचरणाचं
आम्हाला कुठेतरी प्रतिनिधित्व करता आलं पाहिजे, आमचे मंदिर ठीक आहे, आमचा धर्म कुठेतरी जिवंत असला पाहिजे. कारण भारताच्या राज्यघटनेत आर्टिकल 25-26 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार दिले आहे आणि त्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारानुसार प्रत्येक व्यक्तीला आपापल्या धर्माचा ठीक आहे मंदिर आपापला धर्म वाचवण्याचा अधिकार दिलेला आहे. भारतीय संविधानात सांगितलं आहे का तुमचा धर्म तुम्ही वाचू शकता, तुमचे मंदिर तुम्ही वाचू शकता, त्याच्यासाठी आस्थापना स्थापन करू शकता, त्याच्यासाठी स्पेशल कमिट्या स्थापन करून तुम्ही त्याची बॉडी रजिस्टर करून त्या मंदिराचं व्यवस्थापन पाहू शकता. हे सगळं भारतीय संविधानात धार्मिक स्वातंत्र्यात स्पेशली दिलेलं आहे. म्हणून याची मागणी अजिबात अवाजवी नाही आहे. ते भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या चौकटीतलं जे धार्मिक आरक्षण आहे, जे धर्माचं आरक्षण आहे ठीक आहे, जो धर्माचा मूलभूत अधिकार आहे, ते धर्माचा मूलभूत अधिकाराचं हे सरळ सरळ उल्लंघन आहे का त्या गौतम बुद्धाच्या मंदिरात जर हिंदू लोक कब्जा करत असेल तर हे राज्यघटनेच्या मूलभूत अधिकाराच्या चौकटीच्या बाहेरचा आहे. म्हणून इथं सुप्रीम कोर्टाने इंटरफेअर करून हे बॉडी डिझॉल्व करून राज्य सरकारला आदेश द्यायला पाहिजे का हे कुठेतरी बंद करा आणि इथं ठीक आहे बुद्धिस्ट लोकांनाच त्या पूर्ण बॉडीवर त्याचं नेतृत्व असलं पाहिजे अशी ठीक आहे कायद्यामध्ये दुरुस्ती करा किंवा नव्यानं कायदा करा, असं मोठं आंदोलन इथं चालू आहे. ठीक आहे, या आंदोलनाला सरकारने न्याय द्यावा एवढीच अपेक्षा मी करतो. कारण हे आंदोलन आता 12-13 दिवस झाले बुद्ध गयाला चालू आहे. माझं म्हणणं हे आहे का कोणत्याच धर्मावर अन्याय नाही झाला पाहिजे. प्रत्येकाने आपापला धर्म जतन करण्याचं स्वातंत्र्य या देशाच्या संविधानाने दिलं आहे, ते यांनाही द्यावं. आणि जेवढे काही म्हणजे काय आहे का आता हे म्हणजे हिंदू धर्म एवढा डोक्यात गेला आहे जवान पुरायच्या भारतीय लोकांच्या आणि तो घातला गेला आहे. त्याच्यामुळे कोणत्याही मंदिराच्या मागं खालतं मस्जिदी शोधणं चालू आहे. ठीक आहे, मस्जिदीच्या खालतं मंदिरं शोधणं चालू आहे. ठीक आहे, एखाद्या मंदिरावर जबरदस्तीनं ताबा करायचा, एखाद्या मस्जिदीवर ताबा करायचा किंवा मुसलमानाच्या मस्जिदीत घुसायचं आणि तिथं श्रीरामाचे नारे द्यायचे, हे आपल्या धर्मानं तरी शिकवलं नाही भाऊ. ठीक आहे, कुठंतरी आपण चुकीच्या दिशेने जात आहे मला असं वाटते. हा देश अहिंसेचा देश आहे. गांधीनं अहिंसा शिकवली, गौतम बुद्धानं अहिंसा शिकवली. ठीक आहे, आपण युद्ध करणार लोक नाही, समजलं का? ठीक आहे, युद्धानं कोणाचंही भलं होत नाही, बुद्धानं भलं होते एवढं लक्षात ठेवा. आणि या बुद्धाने अहिंसा शिकवली, ती अहिंसा महात्मा गांधींनी समोर नेली आणि बिना शस्त्र उठवता या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. म्हणून जगात गांधीले मानणारे लोक आहे, जगात गौतम बुद्धाले मानणारे लोक आहे. म्हणून त्या अदानी ठीक आहे त्या आपल्या याची मुकेश ठीक आहे अंबानीची बायको ठीक आहे अमेरिकेत जाते आणि तिथं सांगते आय केम फ्रॉम बुद्धाज लँड. ठीक आहे, तिला सांगा लागते का मी बुद्धाच्या भूमीवर आली आहे. समजलं का? म्हणजे बुद्धाची महंती अमेरिकेत नाही, अमेरिकेच्या पड्याल रशिया जपान चायना बिना सब देश येत आहे. म्हणून ते सांगते का आय केम फ्रॉम बुद्धाज लँड. म्हणून प्रत्येकाने आपापला धर्माचं जतन करून ठेवण्याचं स्वातंत्र्य या देशाच्या संविधानाने दिलं आहे. ते स्वातंत्र्य प्रत्येकाने आहे. म्हणून ठीक आहे, जबरदस्तीनं कोणाच्या मंदिरावर मस्जिदीवर किंवा अजून काही चर्च बीचवर असेल तो कब्जा करू नका. ज्याचं मंदिर आहे ते त्यांना गेलं पाहिजे, त्याच्या मंदिराचं जतन त्याच्याच धर्मातल्या लोकांनी केलं पाहिजे, अशा स्पष्ट विचाराचा मी आहे. तुम्हाला काय वाटते तुम्ही खालतं कमेंटमध्ये सांगा. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.